हाय स्टुडंट, आज आपण पॉलिटीमधील केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळाशी रिलेटेड कलमे आहेत ते कंपेअर कसे लक्षात ठेवायचे ते बघणार आहोत. कलम 74-75 येथे ते केंद्रीय मंत्रिमंडळाशी रिलेटेड येते. आपण भाग 5 संघ राज्याशी रिलेटेड बघितला होता आणि भाग 5 मधील प्रकरण 1 मध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपतींशी रिलेटेड कलमे बघितली होती. त्यामध्येच प्रकरण 1 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाशी रिलेटेड कलमे आहेत आणि भाग 6 राज्याशी रिलेटेड बघितला होता. त्यामध्ये प्रकरण 2 मध्ये राज्यपाल आणि मंत्रिमंडळाशी रिलेटेड मुख्यमंत्र्यांशी रिलेटेड कलमे आहेत. तर त्याच्यामध्ये कलम 74 म्हणजे कलम 74 मध्ये 89 ऍड केलं की म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामधील कलमांमध्ये 89 ऍड केलं की राज्य मंत्रिमंडळाशी रिलेटेड कलमे येतात. 74 मध्ये 89 ऍड केलं की 163 आणि 75 मध्ये 89 ऍड केलं की 164 आणि त्याची उपकलमे ही राज्य मंत्रिमंडळाशी रिलेटेड येतात. तर आपण केंद्रीय मंत्रिमंडळाची कलमे पहिल्यांदा बघूया. कलम 74 मध्ये उपकलम 1 आहे ते राष्ट्रपतींना सहाय्य सल्ला देण्यासाठी त्याच्या नेतृत्वाखालीचं मंत्रिमंडळ 42वी घटना दुरुस्तीला ऍड केलेला आहे आणि असा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो तो 44वी घटना दुरुस्तीला ऍड केलेला आहे. 74 मध्ये उपकलम 2 आहे तो मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेले जो सल्ला असतो त्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. आणि सेम आता राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार असतो, राष्ट्रपतींना नसतो. त्याच्यामुळे ते कलम 74 मध्ये उपकलम 2 आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाशी रिलेटेड. तसं राज्य मंत्रिमंडळामध्ये 3 उपकलमे येतात. 163 उपकलम 1 आहे ते जसं 74 आहे ते राष्ट्रपतींना सहाय्य सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ आहे, तसं तिथे राज्यपालांना सहाय्य सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ ते 42वी घटना दुरुस्तीला ऍड केलेला आहे. सेम तो सल्ला राज्यपालांवर बंधनकारक असतो ते 44वी घटना दुरुस्तीला ऍड केलेला आहे. तिथे 74 मध्ये उपकलम 2 हा मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेली सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. तसंच सेम 163 मधलं उपकलम 3 येणार आहे. तिथं मंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही. त्याच्यामधलं 163 मध्ये उपकलम 2 आहे तो राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार असतो त्याच्या रिलेटेड येते, जो की राष्ट्रपतींना नाही. ते कलम 75 मध्ये उपकलम 1 आहे ते पंतप्रधान राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात आणि इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्याने. तसं सेम राज्य स्तरावर 164 मध्ये उपकलम 1 आहे ते मुख्यमंत्री असतात ते राज्यपालांकडून नियुक्त केले जातात आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने नियुक्त केले जातात. 75(1) आहे ते केंद्राशी रिलेटेड पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणारे हे 91वी घटना दुरुस्ती 2003 ऍड केलेले आहे. तसं राज्याशी रिलेटेड सेम 164(1) आहे ते मुख्यमंत्र्यांसहित मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणारे 12 पेक्षा कमी असणारे हे 91वी घटना दुरुस्ती 2003 ऍड केली. 75(1) केंद्रीय मंत्रिमंडळाशी रिलेटेड आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहातील कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र असेल तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र असणार आहे. 75(1) येते. तसंच सेम राज्याशी रिलेटेड येते 164(1) की विधानमंडळातील दोन्ही सभागृहातील कोणत्याही पक्षाचा सदस्य जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र असेल तर तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र असणार. 75 मध्ये उपकलम 2 आहे ते केंद्रीय मंत्रिमंडळाशी रिलेटेड राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री पद धारण करतात. आता इथे एक डिफरन्स आहे की त्या 75 मध्ये उपकलम 1 मध्ये हे एवढंच दिले, तसं राज्याशी रिलेटेड 164 मध्ये उपकलम 1 मध्ये हे प्लस ऍडिशनल तिथं राज्यपालांची मर्जी पण इथंच ऍड आहे. त्याच्यामुळे 75 मध्ये उपकलम 2 इथं सेपरेट दिले, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री पद धारण करतात. तसं राज्याशी रिलेटेड 164 मधलं उपकलम 2 आहे ते मंत्रिमंडळ लोकसभेला सामुदायिकपणे जबाबदार असतात त्याच्याशी रिलेटेड येते. तसं इथं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कलम 75 मध्ये उपकलम 3 आहे मंत्रिमंडळ लोकसभेला सामुदायिकपणे जबाबदार. कलम 75 मध्ये उपकलम 4 आहे ते मंत्र्यांची शपथ प्रतिज्ञेशी रिलेटेड येते केंद्रीय मंत्रिमंडळाचे मधलं. तसं राज्य मंत्रिमंडळामध्ये कलम 164 मधलं उपकलम 3 मध्येच मंत्र्यांची शपथ प्रतिज्ञा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कलम 75 उपकलम 5 मध्ये जो मंत्री सलग 6 महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचं मंत्रिपद पण आपोआप संपुष्टात येण्याबद्दल ते 75 मध्ये उपकलम 5. तसं राज्यांशी रिलेटेड येते ते उपकलम 4 मध्येच येते 164 मध्ये उपकलम 4 की जो मंत्री सलग 6 महिने विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचं मंत्रीपद संपुष्टात येतं. कलम 75 मध्ये उपकलम 6 येते मंत्र्यांचे वेतन भत्ते संसदेने निर्धारित केल्याप्रमाणे असतात हे केंद्रीय मंत्रिमंडळाशी रिलेटेड आहे. तसं राज्य मंत्रिमंडळाशी रिलेटेड 164 मध्ये उपकलम 5 मंत्र्यांचे वेतन भत्ते असतात ते विधानमंडळाने निर्धारित केल्याप्रमाणे असतात. हे आहेत ते केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळाची कंपेअरनी कलमे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील कलमांमध्ये 89 ऍड केलं की राज्य मंत्रिमंडळाशी रिलेटेड कलमे. अशी कंपेअरने जर आपण कलमे केली तर लक्षात ठेवायला सोपी जातात. थँक्स.